बनावट सोन्याच्या आडून बँकेची 86 लाख रुपयांची फसवणूक, तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर। बनावट सोने गहाण ठेवून बँकेची 86 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा केल्याचं प्रकरणदर्शनी दिसून येत नाही। आरोपींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी हे सोलापूरचे रहिवासी असून ते तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत, असा आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून येथील सत्र न्यायाधीश PS खुणे यांनी 3 आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। बनावट सोने गहाण ठेवून बँकेची सुमारे 86 लाखाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री PS खुणे साहेब यांनी 3 आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की सोलापूर शहरामधील कॅनरा बँकेच्या विविध शाखांमध्ये 1 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2024 या कालावधीमध्ये कॅनरा बँकेचे सोन्याचे मूल्यांकन करणारे सोनार सुनील नारायण वेदपाटक यांच्याशी 13 जणांनी संगनमत करून सुमारे 2255 ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून बँकेची सुमारे 85,93,300 इतक्या रकमेची कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जोडवाईबेट पोलीस स्टेशन या ठिकाणी एकूण 14 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये अटक होईल या भीतीने आरोपी नामे जुबेर जर्गीस मुल्ला, मुबारक जैनुद्दीन शेख, कदीर मलिक पठाण यांच्या वतीने आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन सादर केला होता। तसेच पोलिसांचे म्हणणे व सरकारी वकिलांचे म्हणणे प्राप्त होईपर्यंत आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली होती। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की कॅनरा बँकेचे मॅनेजर अनिल कुमार बालाजी शहापूरवाड यांनी जोडबाईपेठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती की कॅनरा बँकेचे सोलापूर शहरामध्ये एकूण 4 शाखा आहेत। त्या 4 शाखांमध्ये बँकेचे नेमलेले सोनार व्हॅल्युएटर ज्याला आपण म्हणतो सुनील नारायण वेदपाटक यांच्याकडून मूल्यांकन करून एकूण 13 खातेदारांनी शाखेच्या 24 कर्ज प्रकरण मंजूर करून 85 लाख रुपये इतके कर्ज घेतले होते। सदर बँकेमध्ये खातेदारांनी ठेवलेले सोन्याची पुन्हा एकदा ऑडिट व पडताळणी केली असता सदरचे सोने हे बनावट असल्याचे व मूल्यांकन देखील चुकीचे व खोटे केल्याचे निदर्शनास आल्याने बँकेने जी आहे जोडबाईपेठ पोलीस स्टेशन येथे एकूण 14 आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम 406, 409, 420, 467, 468, 471 व 34 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे। यामध्ये एकंदरीत आरोपींच्या वतीने नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत आम्ही सध्या नवीन लागू झालेल्या भारतीय न्याय सुरक्षा संहिता या कायद्याच्या कलम 482 अन्वये अटकपूर्व जामीन अर्ज सादर केलेला होता। या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री PS खुणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। यामध्ये आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना आम्ही मेहरबान न्यायालयाला पटवून सांगितले की यामध्ये आरोपींनी बँकेची कुठल्याही प्रकारे जबरदस्तीने कर्ज द्या म्हणून मागणी केलेली नाही। बँकेने स्वच्छेने त्यांचे सोने घेतलेले आहे। त्या सोन्याचे बँकेच्या अधिकाऱ्याने, बँकेच्या कर्मचाऱ्याने व बँकेचे सोन्याचे मूल्यमापन करणारे सोनार यांनी त्याची व्हॅल्युएशन पाहिलेली आहे। सोन्याची प्रत, सोन्याचा दर्जा, सोन्याचं वजन हे सर्व पाहणी केल्यानंतर त्याची पूर्णपणे खात्री करूनच त्यांनी जे आहे ते सोने ठेवून त्यांना तारण कर्ज दिलेले आहे। त्यानंतर आरोपींच्या परस्पर या ठिकाणी बँकेने सदर सोन्याची पडताळणी केली हे चुकीचे आहे। यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यानेच या सोन्यामध्ये फेरफार करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत बँकेने स्वतःच्या बचावाकरिता यातील आरोपींच्या विरुद्ध व मूल्यमापन करणारे सोनार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। वास्तविक पाहता बनावट कागदपत्राचा स्वरूप हे आरोपींनी कुठलाही केलेला नाही। बनावट कागदपत्र जे काही बनवले असतील तर ते सोनारा जे व्हॅल्युएटर आहे ते सुनील नारायण वेदपाटक यांनीच केलेले आहे। त्यामुळे त्यांचे खापर या आरोपींवर फोडता येणे शक्य नाही। आज सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॅरेटचे सोने मिळते, परंतु ते सोने किती कॅरेटचे आहे व त्याचे मूल्यमापन किती होते हे पाहून तपासून त्याचे कर्ज देण्याची संपूर्ण जबाबदारी ही व्हॅल्युएटर आणि बँकेच्या कर्मचाऱ्याची असल्याने त्यामध्ये आरोपीचा कुठलाही सहभागच येत नाही। त्यामुळे आरोपींना जे आहे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा आम्ही युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच आम्ही मांडलेले मुद्दे विचारात घेऊन सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री PS खुणे साहेब यांनी
तिन्ही आरोपींना जुबेर जर्गीस मुल्ला, मुबारक जैनुद्दीन शेख, कदीर मलिक पठाण सर्व राहणार शेळगी सोलापूर या 3 आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे व पुढील सुनावणी 8 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.